नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी 4 टक्स ब्लाऊजमध्ये 1 ते साईजची कटिंग करते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपले यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड नावाने. तर दोन्ही चॅनलवर तुम्ही फॉलो करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर अगोदर आपण हा ब्लाऊज पण दिला आहे कस्टमरने मापासाठी, आणि हा ब्लाऊज पीस साडीतला आपण त्याची अगोदर लेस ओसून घेतली. दोन्ही याला आपण इस्त्री केली. आपण 9.5 ते 10 इंचाची बाही आहे कस्टमरची. मी अजून काही मोजले नाही, पण मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस बाही जरी मोठी असली ना तरी पण 90 ते 1 मीटर आपल्याला अस्तर घ्यायचं असते. जवळजवळ 8.25चे जरी बोललं तरी चालते. 8.25 पर्यंत बाही आहे. तर मग मी अस्तर 90च घेते. 90 किंवा 1 मीटर अस्तर असतं. आता 31 साईजमध्ये सगळ्यात अगोदर आपण जी उंची आहे आणि आपल्याला कंबर किती आहे ते चेक करायचं आहे. आता ब्लाऊजवरून माप जर घेताना, आता हा बटनचा ब्लाऊज आहे आणि 4 टक्समध्ये, तर तुम्हाला मी सांगते का ज्यावेळेस बटनचा ब्लाऊज येतो तर आपल्याला कंबर चेक करताना कुठपासून घ्यायचं आहे, जी आपली शिलाई आहे, बटन पट्टी आहे, ती आपल्याला सोडून द्यायची 27. आता 27चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 27चा चौथा आला 13.5 दुसरा भाग, आणि चौथा भागाला जवळजवळ आता 7 इंचाला एकच लाईन कमी आहे, तर आपण 7 इंच जरी घेतलं तर काही हरकत नाही. 1 लाईनचं काय एवढं नाही, आपण फिटिंगमध्ये ॲडजस्ट करू. 1 इंच चौथा भाग इथं आला, 1 इंच आपला टक्ससाठी गेला आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. बरोबर, हा झाला पाठीचा भाग, जी आपली फिटिंग आहे. आता कधी पण आपण ज्या वेळेला उंची घेतो तर त्यावेळेला समोरच्या बाजूने उंची कधी घ्यायची नाही, पाठीच्या बाजूने उंची घ्यायची. तर थोडंसं टाईट धरायचं आहे आपल्याला टेप, आणि शोल्डरचा हा भाग पण थोडासा टाईट ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला उंची एकदम परफेक्ट येऊन जाते. 13.5 जरी बोललं तरी चालतं आहे. जवळजवळ एवढी उंची येते, 13 इंच, आणि 2-3 लाईन आहे, तर आपण 13.5 धरू, आणि मग शिवताना आपण 14.5 वर एक मार्किंग करू, म्हणजे ब्लाऊज हा जवळजवळ 13.5 इंचाचा होऊन जाईल. आता हे उंचीचं झालं. बरोबर, एक आपण लाईन आखून घेऊ. आता 31 साईजला आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5 इंच. खाली थोडंसं 5 इंच घेऊया, म्हणजे आपल्याला ही लाईन एकदम सरळ व्यवस्थित येऊन जाते. तसंच आपल्याला 5.5 इंच मोंड्यासाठी घ्यायचं आहे. आता 31चा आपण चौथा भाग काढू. जसं की तुम्ही बघू शकता, 15.5 हा दुसरा भाग आला, आणि चौथा आलाय जवळजवळ 8 इंचाला एक लाईन कमी, तर आपण 8 इंच घेऊया, आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन. म्हणजे 31 आणि 32 साईज तुम्ही ह्या मापानुसार शिवू शकतात, काही हरकत नाही. 1.5 इंच आपण पाठीमागच्या भागासाठी आणि 1 इंच आपण फ्रंटसाठी. नंतर आपल्याला आकार हा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. ज्याला आकार जमत नाही, कळत नाही हा आकार कुठून दिला पाहिजे, तर हे जे माप किती चालय 5.5 चालय, त्यांनी त्याच्या निम्म जरी केलं तरी पण आकार लक्षात येतो की इथून आपल्याला वळण द्यायचं आहे. आणि हा तर आपला मग चेस्टचा चौथा भाग आहे, तर मग याच्यानुसार याला जॉईंट करायचं. बरोबर. आता जर एखाद्याला ही पट्टी जर कमी लागत असेल तर मग 2.5चा गळा घ्यायचा आहे, आणि जास्त लागत असेल तर तुम्ही 2 इंचाचा जरी घेतला तरी चालते, कारण बऱ्याच जणांना हा शोल्डरचा भाग आहे हा मोठा लागतो, तर मग त्यावेळेला हा गळा कमी घ्यायचा आहे. मग मी 2 इंच घेतला आहे. पाठीमागचा गळा आपण 7.5चा घ्यायचा आहे, तरी पण आपण चेक करायचं आहे. आता गळा चेक करताना कसा गळा मोजला पाहिजे, ह्या लाईननुसार जवळजवळ 7.5चा बसतो आहे. 7.5चा गळा आपण हा 8चा जरी केला तरी चालेल, कारण अर्धा इंच शोल्डरवरती मुडपण्यात जातं. मग थोडंसं मी खाली खाली उतरले अर्धा इंच, अशा पद्धतीने. आता ही लाईन आपण ह्या लाईनला जोडून घ्यायची, आणि ही लाईन ह्या लाईनला आपण जोडून घेऊ. किती कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने आपण पाठीचा भाग हा कट केला आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे, परत एकदा सांगते. काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आता आपल्याला ही बाजू आहे अशी आपण याला पलटी देऊया.
आणि मग इथं ठेवून घ्यायचे. आता जसं आहे तसं आपण पाठीचा भाग हा एकदम व्यवस्थित आपण याला मार्किंग करून घ्यायची पूर्ण. आता ही बाजू आपण हुक पट्टी बटन पट्टीसाठी जरी बटन पट्टी काच पट्टीसाठी जरी सोडली तरी चालते, म्हणजे शिवण्या एवढी जागा आहे. ही बाजू ओपन आहे आणि समोरची पण बाजू ओपनच होईल. फक्त आपल्याला ज्यावेळेस पाठीचा भाग आपण आखून घेतो त्यावेळेला आपल्याला बंद बाजू आपल्याकडून लागते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपली फिटिंग आणि हा फ्रंटचा मोंडा झाला. हा आपण बॅक साईडचा अर्धा इंचाचा फरक असतो. आपल्याला शोल्डर लक्षात येते थोडंसं. तर आपण परत एकदा चेक करू 5 इंच आहे का एकदम परफेक्ट. 2 इंच आपण गळा फ्रंट गळा घ्यायचा आहे 6.5 इंचाचा. तुम्ही 7 इंचापर्यंत घेऊ शकता. समोरचा गळा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार घेतला जातो. परत एकदा सांगते. नंतर आपल्याला उतरायचे जवळजवळ 10.5 इंचावर खाली. आता आपल्याला 1 ते साईडचा ब्लाऊज आपण कट करतोय तर 3 इंचावर आपण एक पॉईंट देऊ. बरोबर. त्याच्या अगोदर आपण आता ज्या साईडने आपल्याला हुक बसवायचे त्या साईडने बटन पट्टी हुक पट्टी सांगते मी, त्या साईडने आपण 2.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि समोरून आपण 2 इंचावर एक करायची. नेहमीप्रमाणे आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. का ज्या वेळेला आपण क्रॉस पट्टी ही कट करतो तर त्यावेळेला 2 कटिंग येतात त्याच्यामध्ये. म्हणजे ती कशी मी तुम्हाला सांगते बघा. क्रॉस पट्टी अशा पद्धतीने नॉर्मल फक्त इथं गेल्याच्या नंतर आकार द्यायचा आहे. आता कटिंग करताना ही एक कट केल्या जाते बाजू आणि ही एक कट केल्या जाते. मग 1 इंचाच्यामध्ये कटिंगमध्ये कपडा निघून जातो. मग काय होतं उंचीला समोरून कमी पडतं. त्याच्यासाठी मग आपण हे 1 इंच कंपल्सरी जास्तच घ्यायचं आहे. आता आपल्याला यायचं टक्सकडं. टक्स घेताना 3 इंच ह्या लाईनपासून आपण किंवा मी हा पॉईंट दिला तर 3 इंचाचा तो इथं आला. 1 इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. 1 इंच आपण वरती घेतले. फ्रंट टक्स आपण 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. इकडचा 1.5 इंचाचा आणि फक्त हा समोरचा 2.5 इंचावर. मग आता टक्स घेताना एकदम सोपी पद्धत आहे. नॉर्मल आपण तिरका घेऊ. एकदम नॉर्मल तिरका, जास्त पण नाही. हा असा एकदम फिटिंगला परफेक्ट असा ब्लाऊज बसतो आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 31 ते 32 साईज तुम्ही एकदम इझीमध्ये कटिंग करू शकतात. तर तुम्हाला याची कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा. हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण यूजफुल आहे. कारण मी याची बाही कटिंग पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार. तर अगोदर आपण बाहेरची कटिंग करू पूर्ण. अशा पद्धतीने हा 31 साईजचा ब्लाऊज कट झाला आहे. आता आपण बघणार आहोत बाही कटिंग. आता बाही कटिंग करताना कोणती गोष्ट लक्षात घ्यायची, एक तर पाठीचा भाग असला किंवा फ्रंट भाग असला. त्याच्यानंतर तुम्हाला क्रॉसमध्ये असं माप घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला घडी एकदम परफेक्ट लक्षात येईल. आता हे 31 साईजमध्ये 7.5ची घडी बसली. बरोबर. 7.5ची घडी बसली. तर आपण आता 4 लेअरमध्ये जर घेतलं तर बाही पूर्ण होते का नाही आपण चेक करू. आता 7.5ची घडी तर बसली पण आपल्याला याच्या पुढे अजून 1.5 इंच घ्यायचं आहे. मग आपण घडी घालताना कशी घालायची. आता आपल्याला याला जॉईंट द्यावं लागेल 2च लेअरला. आपण 4 लेअरला जॉईंट देत बसणार नाही, फक्त 2 लेअरला. 7.5ची घडी आपण घातली आणि 1.5 इंच याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतले म्हणजे आपली घडी एकदम परफेक्ट झाली. एकसारखं येण्यासाठी मी याला अगोदर आखून घेतले.
झाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला बाही कितीची आहे आपण अगोदर मोजलेली 8.25, तर आपण 9.25 इंचावर एक किंवा 9.5 इंचावर जरी एक मार्किंग केली तरी काही हरकत नाही. 1 इंच कंपल्सरी जास्त ठेवायचं आहे. दंड घेर जेवढा आहे कस्टमरचा आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे. दंड घेर आहे 5 इंच. 5 घेतले, त्याच्यामध्ये आपण 1.5-2 इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवू शकतात. आणि नंतर मग आपल्याला 3 इंच खाली यायचं आहे. आता ही जी लाईन आहे कोणतीही, ही साडे आपल्या घडीची लाईन आहे बरोबर. ही लाईन आपण कवर करू. म्हणजे इथपासून एवढं जे आपण 7.5 इंच घेतलं ती लाईन आहे ही. इथपासून एवढं आपण बाहीला उतार दिलाय. ही आपली एक्स्ट्रा मार्जिन आहे, शिलाई मार्जिन. आता ही आपण इथं जोडून घेऊ आणि ही फिटिंगची लाईन. आता त्याच्यानंतर आपण याला आकार देऊ, म्हणजे कमी वेळामध्ये आपण आकार देऊ. तर झाली की नाही आपली बाही तयार. आता आपल्याला जॉईंट कुठं द्यायचं आहे, एकदम कमी याच्यामध्ये ह्या 2 लेअरला जॉईंट द्यायचा. लक्षात राहण्यासाठी आपण इथे पॉईंट काढू. अशा पद्धतीने आपली बाही पण रेडी झाली. तुम्हाला हे 4 टक्स ब्लाउजची कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.